खानदेश स्पीड न्यूज, आवाज आम जनतेचा, आवाज आपल्या हक्काचा. कापडणे येथे आगीचा मोठा फटका, 4 एकर ज्वारी जळून खाक. धुळे जिल्ह्यातील कापडणी येथील शेतकरी सुरेश भीमराव पाटील यांच्या 4 एकर ज्वारी पिकाला भीषण आग लागून संपूर्ण पीक जळून खाक झाले. रब्बी हंगामातील हे पीक नुकतेच कापणी करून शेतात ठेवले होते, मात्र दुपारी अचानक लागलेल्या आगीने काही क्षणातच सर्व काही राख झाले. प्राथमिक माहितीनुसार शेतातून गेलेल्या वीज वितरण कंपनीच्या तारांमधील घर्षणामुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच कोतवाल घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली असून तलाठी यांना अहवाल सादर करण्यात येणार आहे. या आगीत शेतातील ज्वारीसह जनावरांसाठी ठेवलेला चारा तसेच पाईपलाईन व पिलर यांचेही मोठे नुकसान झाले आहे. सुमारे 1.5 लाख रुपयांचा खर्च करून उभे केलेल्या पिकातून किमान 2.5 लाखांचे उत्पन्न अपेक्षित होते, मात्र एका क्षणात सर्व काही नष्ट झाले. अवकाळी पाऊस, कमी बाजारभाव आणि आता या आगीच्या घटनेमुळे शेतकरी पाटील कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. सरकारकडून तातडीने भरपाई मिळावी, अन्यथा कर्जबाजारी होण्याची वेळ येईल, अशी मागणी पंचक्रोशीतील शेतकरी बांधव करीत आहेत. यावेळी घटनास्थळी शेतकरी सुरेश पाटील यांच्यासह पंचायत समिती सदस्य नवल अण्णा पाटील उपस्थित होते. मी सुरेश भीमराव पाटील, मुक्काम पोस्ट कापडणे, तालुका, जिल्हा धुळे. हे क्षेत्र 4 एकर क्षेत्रामध्ये मी यावर्षी ज्वारीची लागवड केलेली होती. ते हे क्षेत्र माझ्या मिसेसच्या नावावर आहे, प्रतिभा सुरेश पाटील. तर ही ज्वारी कालच कापली मी आणि आज गॅप देऊन उद्या लावणी करणार होतो, परंतु तोपर्यंत हे MSBची लाईन गेल्यामुळे इथं पक्षी बसल्यामुळे शॉर्ट सर्किट झालं व इथं दुपारी 12-12:30ला गुल पडला आणि माझी संपूर्ण ज्वार जळून खाक झाली. मला शेजारच्या माणसाने फोन करून सांगितलं की तुमची सर्व ज्वार जळते बुवा. मी इकडे तिकडे फोन लावला, तोपर्यंत माझी ज्वार पूर्ण 100% जळून खाक झाली होती. मी यावर्षी कर्ज काढून कमीत कमी 1.5-2 लाख रुपये 4 एकरला खर्च केलेला होता, सर्व खत वगैरे धरून, बियाणं, निंदणी, टुपणी, कोडपणी. तर मला 2-2.5 लाखाचं उत्पन्न होणार होतं. बिघ्याला 25 पोती धरले तरी मला 100 पोती ज्वार होणार होती आणि आज 2000चा भाव बी धरला तरी मला 2-2.5 लाखाचं उत्पन्न होणार होतं. आणि चारा माझ्याकडे गाई आहे, चारासुद्धा माझ्याकडे बिलकुल 1 मूठभर बी चारा शिल्लक राहिलेला नाही. तर मी जीवन कसं जगायचं आता? तरी शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन मला काय भरपाई मिळेल रीतसर ती भरपाई द्यावी ही विनंती